नमस्कार मैत्रिणींनो, आज महिला दिन आहे. पण आज मी तुम्हाला फक्त शुभेच्छा द्यायला आलेली नाही. आज मी प्रत्येक स्त्रीला तिची खरी ताकद आठवण करून द्यायला आले आहे. कारण या जगात एक अशी व्यक्ती आहे जी स्वतः दुःख सहन करते, पण कुटुंबाला नेहमी हसत ठेवते, आनंदी ठेवते. जी स्वतःच्या स्वप्नांना थांबवते, पण घरातील प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडते. आणि ती म्हणजे स्त्री असते. स्त्री म्हणजे फक्त घर सांभाळणारी व्यक्ती नाही, ती संपूर्ण घराचा आधार असते. ती आई असते, ती मुलगी असते, ती पत्नी असते. पण या सगळ्या नात्यांमध्ये एक गोष्ट अनेकदा हरवते, आणि ती म्हणजे स्वतःची ओळख. बघा, खूप स्त्री अशा असतात ज्या आयुष्यभर सगळ्यांसाठी जगतात, घरासाठी, कुटुंबासाठी, मुलांसाठी. पण स्वतःसाठी जगायची वेळ आली की त्या थांबतात. कारण त्यांना नेहमीच एक गोष्ट ऐकायला मिळते की लोक काय म्हणतील. पण खरं सांगू का, लोक काय म्हणतात यामुळे कधीच कोणाचं आयुष्य बदलत नाही. आयुष्य बदलतं जेव्हा स्त्री स्वतःवर विश्वास ठेवते, जेव्हा ती ठरवते की मला माझं आयुष्य स्वतः घडवायचं आहे. आजच्या युगात स्त्री खूप पुढे गेली आहे. आज ती डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, पोलीस अधिकारी आहे, व्यावसायिक आहे, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती स्वतःच्या स्वप्नांसाठी लढणारी व्यक्ती आहे. पण अजूनही काही स्त्रिया स्वतःला कमी समजतात, कारण त्यांना वाटतं की मी काय करू शकते. पण लक्षात ठेवा, ज्या स्त्रीने एका नवीन जीवाला जन्म दिला आहे, ती स्त्री आयुष्यात काहीही करू शकते. तुमच्यात इतकी ताकद आहे की तुम्ही एक घर उभं करू शकता, एक कुटुंब सांभाळू शकता, आणि गरज पडली तर स्वतःचं आयुष्य देखील नव्याने उभं करू शकता. म्हणून आज महिला दिनानिमित्त मी प्रत्येक स्त्रीला 3 गोष्टी सांगू इच्छिते. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही काय करू शकता हे जग ठरवत नाही, ते तुमचा आत्मविश्वास ठरवतो. दुसरी गोष्ट, स्वतःची ओळख तयार करा. तुमची ओळख फक्त कोणाची तरी मुलगी, कोणाची पत्नी किंवा कोणाची आई इतकीच नसावी. तुमची ओळख तुमच्या कर्तृत्वाने असावी. तिसरी गोष्ट, आर्थिकदृष्ट्या मजबूत बना. जेव्हा स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहते, तेव्हा तिचा आत्मविश्वास 10 पट वाढतो. त्यामुळे मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, स्त्री म्हणजे फक्त सहन करणारी व्यक्ती नाही, ती विश्व निर्माण करणारी एक शक्ती आहे. ती घर बनवते, ती संस्कार देते, ती एक पिढी घडवते. आणि जेव्हा स्त्री ठरवते की आता मला थांबायचं नाही, तेव्हा जगाला देखील तिचा मार्ग मोकळा करावा लागतो. म्हणून आज महिला दिनानिमित्त प्रत्येक स्त्रीला एकच संदेश आहे की कोणाच्याही सावलीत उभं राहू नका. स्वतः सूर्य बना, स्वप्न बघा, स्वतःवर विश्वास ठेवा, आणि आयुष्य स्वतःच्या अटींवर जगा. कारण जेव्हा एक स्त्री उभी राहते ना, तेव्हा फक्त तिचं आयुष्य बदलत नाही, तर संपूर्ण पिढी बदलते. सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक मजबूत, धाडसी आणि स्वप्न पाहणाऱ्या स्त्रीला माझा सलाम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.